माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 19 जुलै रोजी सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा तसेच संजय नवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन संपन्न। यावेळी युवा नेते अजयदादा धोंडे, उभयराजे धोंडे, प्राचार्य डॉक्टर विधाते सर, राजू काका धोंडे, पैलवान सईद चाऊस, अशोक साळवे, भीमराव पाटील, सागर पंडागळे, संजय धोंडे, प्राध्यापक डॉक्टर श्याम सगळे सर, राजाबापू नलावडे, कर्डिले महाराज, बाळासाहेब धोंडे सर, मुस्ताक पानसरे सर, पत्रकार संजय खंडागळे, दिगंबर बोडके सर, संदीप जाधव, राहुल निकाळजे सर आदींसह हजारो विद्यार्थी, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। झुंज मराठीशी बोलताना माजी आमदार भीमरावजी धोंडे म्हणाले की आज नव्याने सुरू होत असलेला क्रीडा महोत्सव आहे। यामध्ये जवळपास 4000 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे। यापूर्वीही आपण असा महोत्सव आयोजित करत होतोय, परंतु आता नव्याने पुन्हा एकदा सुरू केला आहे। या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। यामध्ये तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। त्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो। आपापल्या कलेला महत्त्व देऊन विजय संपादित करावा। हार जीतला महत्त्व नसते, परंतु खेळ महत्त्वाचा आहे, अशी माहिती भीमरावजी धोंडे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे। झुंज मराठीसाठी कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव, कडा आष्टी। तिकडे कबड्डी खेळायची आपल्याला। माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कडा शहरामध्ये आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे। आपल्यासोबत स्वतः धोंडे साहेब आहेत, जाणून घेऊया। सर, काय सांगणार आहेत? विविध क्रीडा महोत्सवाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालेलं, काय सांगणार? हा नव्याने सुरू होत असलेला क्रीडा महोत्सव आहे। या महोत्सवामध्ये जवळपास 4000 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेतलेला आहे आणि असा महोत्सव पूर्वी आपण भरत होतो, पण आता नव्यानेच या वर्षीपासून क्रीडा महोत्सव सुरू केलेला आहे आणि प्रतिसाद चांगला आहे। खूप तिन्ही तालुक्यातले मुलं मुली या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मी स्वागत करतोय, त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांनी आपल्या खेळामध्ये कौशल्य दाखवून विजय संपादन करावा। हार जीतीला फार महत्त्व न देता खेळ अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यांनी तो पार पाडला। यामध्ये कुठले कुठले खेळ आहेत? यामध्ये खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, रनिंग, उंचवडी, लांब उडी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, 20 प्रकारचे खेळ याच्यामध्ये आहेत। सध्या नवयुवक जे मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत, व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि कुठलंच शारीरिक फिटनेस आता ज्या तरुणांना राहिलेलं नाही, त्या तरुणांना काय सांगणार आजच्या महोत्सवानिमित्त? सर्व तरुणांनी मोबाईलच्या नादी लागण्यापेक्षा ग्राउंडवर जावं, रस्त्यावर जावं, रनिंग करावं, कुठला तरी खेळ निवडून त्यामध्ये कौशल्य निर्माण करावं अशी माझी भावना आहे। निश्चितच हे होते माझे आमदार भीमरावजी धोंडे साहेब। आज विविध क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की अशा पद्धतीने या कबड्डी खेळाचं खेळ मैदान या ठिकाणी चालू आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी माझे आमदार भीमराव धोंडे स्वतः या कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी ते पाहत आहेत आणि निश्चितच या ठिकाणी पाटोद्याचे काही पिंपळेश्वर विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर वृद्धेश्वरचे जे विद्यार्थी आहेत, त्या अत्यंत डोळ्याचं पाणी फेडणारे या मैदान गाजवलेलं आहे आणि माझे आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं आहे की तरुणांनी व्यसनाधीन न होता आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे, अशीच माहिती या ठिकाणी माझे आमदार भीमराव धोंडे यांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितलं आहे। कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव, कडा आष्टी। आपल्या संस्थेच्या अंतर्गत क्रीडा स्पर्धा पूर्वी आपण सुरू केल्या होत्या। 1-2 वर्षाच्या झाल्या, पण मध्ये ते बंद पडल्या होत्या। यावर्षी सर्वांनी निर्णय असा घेतला की आपण त्या स्पर्धा परत सुरू करू। आता त्या स्पर्धा होत आहे। कबड्डीचे एकूण 78 संघ आलेले आहेत, खो खोचे 70 संघ आलेले आहेत। त्याचप्रमाणे विजय
5 आणि सर्व खेळाचे म्हणून 100 असे जवळपास तुम्ही खेळा. स्वतःचं नाव खेळामुळं आपल्याला प्रतिष्ठा होता येतो. या ठिकाणी आपण आता विषयाप्रमाणे सांगितलं की ते सुद्धा खेळत होते. खेळाडू माणूस जीवनामध्ये यशस्वी होत असतो, तो मुलगा असो किंवा मुलगी असो. त्यामुळे समोर बसलेल्या सर्व भूतपूर्व खेळाडूंना, मुलामुलींना माझी विनंती की तुम्ही चांगलं खेळ खेळा. हरलं आणि जिंकलं याला महत्त्व देऊ नका, रोज सराव करा. बरेचसे मुलं खेळायला येतात परंतु सराव करत नाहीत. तुम्ही जेवढ्या आपल्या संस्थेच्या शाळा आहेत त्या सर्व ठिकाणी ग्राउंड आहे. एखाद्या आयुष्याला 2 एकरचं ग्राउंड, 5 एकरचं ग्राउंड, 3 एकरचं ग्राउंड आहे. तुम्ही तुमच्या ग्राउंडवर नियमितपणे तुम्ही जो खेळ करता त्याची प्रॅक्टिस करा. लवकरच शासकीय म्हणजे शालेय स्पर्धा शासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तुमचा संघ जिंकला पाहिजे. तर म्हणजे ह्या सर्वांचा फायदा शालेय स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्या शाळा पहिला किंवा दुसरा नंबर त्यांचा आला पाहिजे. वैयक्तिक खेळामध्ये मुलामुलींचा सुद्धा पहिलाच नंबर आला पाहिजे. अशा प्रकारचं आपण उत्तम त्या ठिकाणी खेळावं अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो. उशीर झालेला आहे. तुम्हाला सर्वांना आपण शुभेच्छा देतो आणि लवकरच स्पर्धेचं उद्घाटन ग्राउंडवर होईल. त्याला आपण उपस्थित राहायचे. परत एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जी विद्यार्थी सर, सर्व प्राध्यापक कर्मचारी, सर्व संघ घेऊन आलेले संघाचे कोचेस, सर्व खेळाडू आणि भगिनींनो, सर्वांना खूप 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 प्रेम. मी खरं तर इथं बोलायचं म्हटल्यानंतर म्हणजे या महाविद्यालयाबद्दल ज्यावेळेस मी बोलायला लागेल तर मला संपूर्ण दिवस तर एक आवर्तन पूर्ण झाले, एक चक्र पूर्ण झाले. कारण याच रंगमंचावरून मी माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. याच रंगमंचावर प्रॅक्टिस करून आम्ही पुढे युवक महोत्सव गाजवले, ग्रामीण राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा गाजवल्या, खूप खूप ठिकाणी गेलो, चित्रपटात गेलो, मालिकांमध्ये गेलो, वेबसिरीज, सगळीकडे जे पोहोचलो जिथपर्यंत मी आहे ते फक्त आणि फक्त या रंगमंचावर. सर्व म्हणजे अगदी विधाते सरांपासून तर ते अगदी शिपायापर्यंत सर्वांनी मला इतकं प्रेम दिलं की म्हणजे मी इतका लाडका होतो. मी शक्यतो बऱ्याच सरांना म्हणजे शक्यतो सर म्हणून बोलतच नव्हतो. माझं इथे खरं तर भारावून टाकणारा क्षण आहे माझ्यासाठी आज. पण खूप काय बोलणार नाही कारण खूप मुलं आहे हे माहिती आहे. आणि नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे परत कधीतरी येईल, त्यावेळेस असं होऊन नसणार आहे. तर त्यावेळेस आपण खूप गप्पा मारून त्यावेळेस मी नक्कीच बोलेल आणि खूप मनापासून बोलेल. आमचे पप्पा प्राध्यापक विजय कोगळे सरांना खूप मिस करतोय आज या ठिकाणी आणि खूप खूप गोष्टी मिस करतोय. खूप खूप गोष्टी बोलायच्या आहेत पण आत्ता ही वेळ नाही आहे असं मला वाटतंय. पण खेळाडू मित्रांसाठी बोलेल की तुम्ही पुढे खूप खूप यश मिळवा, खूप मोठे व्हा. कारण तुम्ही फक्त पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू होण्यासाठीच फक्त खेळाची आवश्यकता नसते. तुमच्या फिटनेससाठी खूप महत्त्वाची गोष्ट. फिटनेस तुम्ही खेळाडू म्हणून पुढे जाण्यासाठी गरज नसते, तुमच्या फिटनेससाठी. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण धोंडे साहेबांकडे पाहू शकतो. कारण की मला ज्यावेळेसपासून आठवतंय, ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेसपासून आम्ही एकच आलो की धोंडे साहेब रनिंग करता. धोंडे साहेब फक्त खूप मोठे खेळाडूंना तुम्ही व्हाच, पण त्या तुमचं स्वप्न जरी वेगळं काय व्हायचं असेल, तुम्हाला अभ्यासात पुढे जायचं असेल, तुम्हाला कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तरी पण तुमचा फिटनेस महत्त्व दिसतो. खूप व्हॉलीबॉल खेळायचं तिथं सकाळी आल्यापासून संध्याकाळी बॉल दिसायचा बंद होईपर्यंत व्हॉलीबॉल खेळायचं या ग्राउंडवर. मी ट्रिपल जम्प खूप चांगला मारत होतो. माझं सुद्धा खेळाची खूप जवळचं संबंध असो. तर खूप काय बोलत नाही, कोणाचा खूप त्रास होतो. सर्व खेळाडूंना, सर्व कोचेसना माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा. आता मोदी सरांनी मला आत्ता कानात येऊन सांगितलं की एखादा डायलॉग होऊ लागतो. आता खूप डायलॉग खरं तर खूप सिनेमे झाले आतापर्यंत. एक डायलॉग बोलतो इतकं पलटी मारली या चित्रपटामुळे माझ्या आयुष्याने. तो चित्रपट म्हणजे सैराट. तर सैराट माझा प्रसिद्ध झालेला डायलॉग बोलतो, कोणाच्या मुलाखाली किती अंतर हे सांगता तालुक्याला माहिती आहे. तालुका सांभाळायचं नाव द्या आधी आपल्या बायका सांभाळा म्हणायला
गाणे गाता है थँक्यू, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतील